नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या सिरीजमध्ये आपण अतिसंभाव्य असे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला खूपच महत्त्वाचे ठरतील व यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तरीही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक एक, दोंडाईची मिरची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, संगणकाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते हे इनपुट डिव्हाइस नाही? संगणकाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? ऑप्शन क्रमांक चार, प्रिंटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पुढीलपैकी कोणती संज्ञा ही बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही? पुढीलपैकी कोणती संज्ञा ही बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही? ऑप्शन क्रमांक चार, ट्रिप्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही? ऑप्शन क्रमांक चार, गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध पुढीलपैकी कोण लावला? ऑप्शन क्रमांक दोन, जेम्स वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक दोन, लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक दोन, तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक तीन, औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक दोन, 1852 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी आले होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी आले होते? ऑप्शन क्रमांक तीन, 72 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यात नाही? पुढीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यात नाही? ऑप्शन क्रमांक चार, गाळणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहेत? पुढीलपैकी अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक तीन, बहिणाबाई चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डेसिबल या एककाने काय मोजतात? डेसिबल या एककाने काय मोजतात? ऑप्शन क्रमांक एक, ध्वनीची तीव्रता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक एक, बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक दोन, रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक एक, कर्करोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डोळ्याच्या आरोग्यासाठी पुढीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? डोळ्याच्या आरोग्यासाठी पुढीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? ऑप्शन क्रमांक एक, जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक एक, शिरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? ऑप्शन क्रमांक तीन, प्रजासत्ताक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक तीन, तोरणमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक दोन, साक्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 व्यंकय्या नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डायलिसिस उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात? डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात? ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंडाचे आजार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? ऑप्शन क्रमांक 4 भ्रंशमूलक उद्रेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोवळ्या सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व मिळते? कोवळ्या सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व मिळते? ऑप्शन क्रमांक 1 व्हिटॅमिन डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 घटनेच्या कितव्या कलमामध्ये जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 370 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 4 कॅलरीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 इन्शुलिन हे प्राण्याच्या अवयवामध्ये स्रवणारे काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 1 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? ऑप्शन क्रमांक 2 भारताचे राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे? मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती? पुढीलपैकी एकदल वनस्पती कोणती? ऑप्शन क्रमांक 3 कांदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 तैनाती फौजेची पद्धत कोणी अंमलात आणली? तैनाती फौजेची पद्धत कोणी अंमलात आणली? ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेल्लेस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. राज्यसभा ही स्थायी सभागृह असल्याने त्याचा कार्यकाळ निश्चित नसतो. प्रश्न क्रमांक 40 कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले आहे? कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 2 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 बंगळुरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? ऑप्शन क्रमांक 3 पुणे नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 3 जेनेवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? ऑप्शन क्रमांक 4 आर्यभट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सतीश कुमार शिवलिंग हे भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सतीश कुमार शिवलिंग हे भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 वेट लिफ्टिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 फेसबुकचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 मार्क झुकेरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 47, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 द हेग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक R.K. नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे? चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 आंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल.